मित्रांनो, काश्मीर ट्रिपचा आज आमचा चौथा दिवस आणि आज आम्ही आहोत गुलमर्गमध्ये। भल्या पहाटे प्रवास करून आम्ही गुलमर्गला पोहोचलो। गंडोलाने फेज 1 पर्यंत गेलो। तिथला निसर्ग निहाळला, स्नोमध्ये मनसोक्त खेळलो, स्नोफॉल देखील अनुभवला। आता दुपारचे जवळपास 1 वाजलेत आणि इथून पुढे आम्ही निघालो ते गुलमर्ग लोकल साईट सीइंगला। साईट सीइंगसाठी आम्ही इथे एक लोकल कॅब हायर केली आहे। सुरुवातीला आम्हाला या ट्रिपसाठी 2500 रुपयाचं पॅकेज सांगण्यात आलं, जे की आम्ही आमचे बार्गेनिंगचे पूर्ण कौशल्य पणाला लावून 1000 रुपयात फायनल केलं। आता आपण आलेलो आहोत ते महाराजा पॅलेसला भेट देण्यासाठी। महाराजा पॅलेस हे बर्फाच्छादित पर्वत आणि हिरव्यागार वृक्षांच्या मधोमध बांधण्यात आलेले आहे। भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इथले जे स्थानिक राजे होते त्यांच्यासाठीच हा पॅलेस बांधण्यात आला होता। मित्रांनो, तुम्हाला माझ्या मागे हे जे दिसत आहे हे आहे महाराजा हरिसिंग पॅलेस। गुलमर्गमधलं हे एक फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन आहे, तर आपण आता याला व्हिजिट करूयात। हा राजवाडा जवळपास 100 वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे। काश्मीरचे तत्कालीन राजे महाराजा हरिसिंह त्यांच्या समर व्हॅकेशनमध्ये इथे राहायला येत असत। अद्वै तिकीट घेतले का? हो, घेतले। काय चार्जेस आहे? पर पर्सन 50 रुपीज चार्ज आहे। ओके। महाराजा पॅलेस हा मुख्यतः पूर्णपणे लाकडात बांधण्यात आला आहे। यात वेगवेगळ्या आकाराच्या 15 खोल्या आहेत। प्रत्येक खोलीमध्ये जुन्या काळचे फर्निचर, गालिचे, लाकडी नक्षीकाम पाहायला मिळते। तसेच हिवाळ्यात खोल्या उबदार ठेवण्यासाठी बेडरूम्समध्ये चिमण्या म्हणजेच शेकोटी पेटवण्यासाठीची सिस्टीम देखील पाहायला मिळते। हा इथला प्राचीन गालिचा पहा। या गालिच्याचं असं एक वैशिष्ट्य आहे की हा एवढा मोठा गालिचा एक सिंगल पीसमध्ये बनवलेला आहे। कुठेही याला एकही जॉईंट नाहीये आणि हा त्या काळी इराणवरून मागवण्यात आला होता। हा इथे एक बेडरूम दिसतोय। जुन्या काळातील लाकडी फर्निचर इथे तुम्हाला पाहायला मिळतंय। इथे देखील जुन्या काळातली चिमणी तुम्हाला पाहायला मिळेल। आता आपण ह्या एक म्युझियम रूम मध्ये एंट्री करतो। इथे जुनं फर्निचर आहे। हो, हे पहा, हे जुन्या काळातलं आर्मर, जुन्या काळातील दिवे, त्या काळातली शस्त्रास्त्र देखील इथे ठेवलेली आहेत। आपण आत्ता जिथे या भागामध्ये आलो आहोत हे इथलं बेसमेंट आहे। इथे पूर्वी घोड्यांचा तबेला होता असं सांगतात। हा भाग आत्ता एका रेस्टॉरंटमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये बदलण्यात येणार आहे असं इथं आल्यावर कळलं। आता आपण आलेलो आहोत ते गुलमर्गमधल्या फेमस अशा शिव टेम्पलला भेट द्यायला। या टेकडीवर जे तुम्हाला दिसतंय तेच आहे हे फेमस असं शिव टेम्पल। चला आता आपण तिथे दर्शन घेऊयात। हे गुलमर्गमधलं एक प्राचीन असं शिव मंदिर आहे। हे मंदिर महाराजा हरिसिंह यांनी त्यांच्या पत्नी महाराणी मोहिनीबाई यांच्यासाठी बांधलं होतं। हे मंदिर एका लहान टेकडीवर वसलेलं आहे आणि इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जवळपास 50 पायऱ्या चढाव्या लागतात। या मंदिराची आणखी एक ओळख म्हणजे इथे राजेश खन्ना आणि मुमताज यांचं जय जय शिवशंकर हे गाणं चित्रित झालं होतं। आगे देखो, इसका नाम है, इसको बोलते हैं फेस्टिवल एरिया। गुलमर्ग में ये पड़ता है। यहाँ पर मिशन कश्मीर मूवी की शूटिंग हुई है। बमरो बमरो शाम रंग बमरो। और जब यहाँ पर दिवाली, होली, ईद, क्रिसमस होता है तो इस एरिया में सेलिब्रेट करते हैं। ओह, अच्छा। और ये जो आप स्ट्रेट देख रहे हो जहाँ पर ये क्राउड है थोड़ा, इसको बोलते हैं चिल्ड्रंस पार्क। ओके। यस, यहाँ पर ये तो अभी पूरा बर्फ से ढका हुआ है। अभी ये समर चिल्ड्रंस, विंटर चिल्ड्रंस पार्क है। ओके। और समर्स में यहाँ पर लोकल टूरिस्ट, ये लोकल स्टूडेंट्स आते हैं, स्कूल आते हैं, यहाँ पर बड़े बड़े मतलब फंक्शंस होते हैं उस टाइम। ये बहुत वास्ट एरिया है। और इसके आगे अगर आप जाओगे थोड़ा तो वहाँ पर फिरोजन लेक है जो फ्रीज होता है विंटर में। मित्रांनो, गुलमर्गमधील गंडोला राईड आणि त्यानंतर लोकल साईट सीइंग केल्यावर आता आपण आपला प्रवास सुरू केला आहे तो पहलगामकडे। पहलगाम रोडवर पॅम्पोर हे ठिकाण केसर आणि ड्रायफ्रूटसाठी प्रसिद्ध आहे। आपण तिथल्याच एका शॉपवर थांबलेलो आहोत। आपण इथनं आता ड्रायफ्रूट्स आणि केसर घेऊयात।
ये रहता है केसर का फूल, ये रहता है इसका बीज जो जमीन के नीचे इस टाइम ये रहता है केसर 199 फ्लावरों में से खाली 1 ग्राम निकलता है सैफरन, मतलब 200 फूल। ये जो हमारा केसर अगर आप पानी में डालोगे ये धीरे धीरे कलर छोड़ेगा, ये 24 आवर्स से पूरा कलर करेगा अपना फीड। ये आप मुझे दिखाओगे क्या कलर करके? शरा आप ग्लास अगला क्या हे बघा केसरने कलर सोडलेला आहे, म्हणजे हे प्युअर केसर आहे। ये ड्राई फ्रूट भी सभी यहीं उगते हैं क्या? लोकल है। ये रहता है ब्लैक किशमिश, ये रहता है चेरी, ये रहता है ब्लूबेरीज, क्रैनबेरीज, पीच, ये रहता है रोजबेरीज, ये रहता है ब्लैकबेरीज, ये रहता है कीवी, ये रहता है ग्रीन किशमिश, ये रहता है मामरा आलमंड्स, ये रहता है यहाँ का वॉलनट। ओके, झाली का शॉपिंग बबिता? चालू आहे। चालू आहे। आत्तापर्यंत काय काय घेतलं? ड्रायफ्रूट, केसर, हो घेतले हे फ्रूट आणि म्युस्ली आहे, हे प्रोटीन बीन्स आहेत, हे आपण घेतले अक्रोड, ओके, हे आहे मामरा बदाम, हां, नंतर हे आहे ब्लॅक किशमिश, हे आपण घेतले क्रॅनबेरी आणि हे घेतले केसर। बरीच खरेदी केली की? आयनसाठी गिफ्ट आहे का? हो, आयनसाठी गिफ्ट आहे। ओ वा वा, छान। थँक्यू म्हटलंस का? थँक्यू म्हटलंस का? और बड़ा थैंक यू। काश्मीर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते इथलं निसर्ग सौंदर्य, इथल्या बागा, इथले हाऊस बोट्स, शिकारा, दल लेक। पण काश्मीरची महती इतक्यावरच सीमित होत नाही। इथे अतिशय प्राचीन अशी मंदिरं आहेत जी की आजही इथल्या समृद्ध इतिहासाची साक्ष देत उभी आहे। त्यापैकीच अवंतीपुरा या ठिकाणी एक अतिप्राचीन असं मंदिर आहे, त्याचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पाहण्यासाठीच आपण आज येथे आलेलो आहोत। अवंती स्वामी मंदिर हे जम्मू काश्मीरमधील अवंतीपुरा येथे झेलम नदीच्या काठावर असलेले एक प्राचीन परंतु भग्नावस्थेत असलेलं मंदिर आहे। श्रीनगरपासून अंदाजे 28 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। हे मंदिर जवळपास 1100 वर्ष जुने आहे आणि उत्पल राजवंशाच्या राजा अवंतीवर्मनच्या काळात हे बांधलं गेलं। सध्या या मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्व खात्याच्या देखभालीखाली आहे। हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे। इथली अद्भुत शिल्पकला पाहून आम्ही मंत्रमुग्ध झालो। असं सांगतात की हे मंदिर भूकंपात नष्ट झाले होते किंवा पूर्णपणे गाडले गेले होते। कालांतराने मंदिरावरील मलबा हटवल्यानंतर या मंदिराचे अवशेष जतन करण्यासाठी प्रयत्न केले गेले। या मंदिराच्या खुदाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पुरातन वस्तू, शिल्पे, मूर्त्या अशा वस्तू मिळाल्या, ज्या आता श्रीनगरमधील म्युझियममध्ये ठेवण्यात आल्या आहेत। आता जरी हे मंदिर जीर्ण अवस्थेत दिसत असले तरी या मंदिराच्या अवशेषांवरून याची भव्यता लक्षात येते। पहलगामकडे जाणाऱ्या रस्त्यावरच अशा ॲपलच्या बागा लागतात। तिथे तुम्हाला फ्रेश ॲपल ज्यूस, ॲपलचे काही प्रॉडक्ट्स मिळतात। तर आपण आता एका ठिकाणी थांबलेलो आहोत आणि तिथे आपण ॲपल ज्यूस घेऊयात। करे ॲपल घेतले खायला? हो, मस्त फ्रेश ॲपल देते। हो का? ऑर्गॅनिक आहे। हो हो, आपल्या इथे जसे असतात ना पुण्यात वगैरे, हां हां, एकदम फ्रेश। हां, ओरिजिनच आहे ना इथलं त्याचा। थँक्यू। कोणाला ट्राय करायचा आहे पहिला फ्रेश ॲपल ज्यूस? अद्वय, आयांश तू पिणार आहेस का? चल लवकर टेस्ट सांगा मला बरं का अद्वय राजे। प्लीज, इसमें कुछ भी नहीं, ना शुगर ना साल्ट। मस्त, हो बिलकुल काही नाही, एकदम नॅचरल टेस्ट, प्युअर टेस्ट।
मस्त आहे. खूपच छान. काहीच शुगर नाही, काही नाही. हो. मित्रांनो, गुलमर्गच्या दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी संपवून आता आपण पोहोचलेलो आहोत पहलगाम येथे. पहलगाममध्ये आपला स्टे आहे हॉटेल कोलाहोई ग्रीन रिसॉर्ट इथे. तर आता मी तुम्हाला या हॉटेलची आणि रूमची टूर देतो. हे पहलगाममधलं आपलं हॉटेल आहे, हॉटेल कोलाहोई ग्रीन रिसॉर्ट. हॉटेलचा परिसर खूपच छान आहे. इथे पार्किंग आहे आणि ही हॉटेलची बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये डिलक्स आणि सुपर डिलक्स रूम्स आहेत आणि आपली या हॉटेलमध्ये कॉटेज रूम बुक आहे. तुम्हाला ते वरती दिसत आहेत लाईट्स, तिथे आपली कॉटेज रूम आहे. आपण आता तिथे जाऊयात. वाव, खूप मोठा कॅम्पस आहे हॉटेलचा आणि म्हटलं तसं त्यांनी हा परिसर खूप छान पद्धतीने डिझाईन केलेला आहे. ही आपली हॉटेल कोलाई पहलगाममधली कॉटेज रूम आहे. मी तुम्हाला रूमचा टूर देतो. ही कॉटेजची एंट्री आहे. वेटिंग लॉबी. ग्राउंड फ्लोअरला 2 रूम्स आहेत. आपला रूम फर्स्ट फ्लोअरवर आहेत. कुठे रे अंश? ओ, इथे आहे का? हाय बेबी. अयांश कुठे गेला? अयांश? ओ, अयांश इथे बसलाय का? हो, बेड नाही आहे इथे, सिटिंग एरिया आहे, कॉमन सिटिंग एरिया. बरं चल आपला रूम दाखव बरं. कुठे? फर्स्ट फ्लोअरवर आपला रूम आहे. वाव, किती ब्युटिफुल रूम आहे रे. बाथरूम दाखवू का? थांब, मला बेडरूम तर बघू दे. आता चला बाथरूम कडे. हां, हा आपला रूम आहे. बसायला सोफा आहेत, मोठे विंडोज आहेत, टीव्ही आहे. आता चला बाथरूम. हे बघा, इकडे बाल्कनी आहे आणि इकडे व्ह्यू आहे बघा. चला तो आपण नंतर बघू. आता बाथरूम बघा. बरं, आयंश आता आपल्याला इथले टॉयलेट दाखवणार आहे. बघा, वाव, छान आहे. हा, आणि वरती बघा काहीतरी आहे. वरती काहीतरी आहे. हो, चला या बाहेर. खूप छान रूम आहे. इकडे स्टोरेजसाठी कबर्ड्स आहेत. वाव, नाईस रूम. चला आता डिनर करून घेऊयात. हा रेस्टॉरंट एरिया आहे. बफे डिनर सिस्टीम आहे. हो, डिनरला भरपूर व्हरायटी आहे. सलाड, सूप, आलू टिक्की, पास्ता, पुलाव, बेबी कॉर्न, नद्रू मसाला ही इथली स्पेशालिटी आहे. मटर पनीर, दाल राजमा, सूजी का हलवा, फ्रूट कस्टर्ड आणि इकडे नॉनव्हेज काउंटर आहे. डिनर करून आत्ता आपण रूमवर आलेलो आहोत आणि अशा प्रकारे आपण आजचा दिवस इथेच संपवूयात. उद्या आपण एक्सप्लोर करणार आहोत पहलगाम
आणि पहलगाममध्ये आपण व्हिजिट करणार आहोत ते ABC व्हॅलीला, म्हणजेच आरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदनवारी. तर भेटूयात उद्या सकाळी. टिल देन टेक केअर, गुड नाईट.